नमस्ते. मी बायोलॉजी प्रोफेसर देशमुख विहार. आज आपण पाहणार आहेत बायोलॉजी या विषयाबद्दलची माहिती. आपण सुरू करतोय 11 बायोलॉजी. यामध्ये युनिट नंबर 3 सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. या युनिट मधून चॅप्टर नंबर 8 सेल द युनिट ऑफ लाईफ या टॉपिकला नीट मध्ये साधारणतः 4 ते 5 क्वेश्चनचं वेटेज मिळालेलं आहे. म्हणजे साधारणतः या ठिकाणी 16 ते 20 मार्क हा टॉपिक आपल्याला देऊन जाईल. जर यामध्ये आपण बेसिकली पूर्ण तयारी केली तर नीट मध्ये हा टॉपिक 16 ते 20 मार्क आपल्याला देऊन जातो. या चॅप्टर मध्ये कंटेंट पाहिले असतं. यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहायचे आपल्याला. त्यानंतर आहे व्हॉट इज सेल. त्यानंतर डिस्कवरी ऑफ सेल. त्यानंतर सेल थिअरी. त्यानंतर अँड ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. त्यानंतर आहे प्रोकॅरियोटिक सेल आणि शेवटी यूकॅरियोटिक सेल. तर आपण एक एक बीट सिम्प्लिफाईड मेथडनं एक्सप्लेन करू. तर पहिला पॉइंट असेल इंट्रोडक्शन. जर आपण आपल्या आसपास पाहिलं तर 2 प्रकारचे घटक आढळून येतात. त्यामध्ये एक नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग थिंग्स. वी सी two types of things around ourselves. That is non-living things and living things. We can see 2 types of things around ourselves. That is non-living things and living things. Point first, which things are called as non-living things? Non-living things. कशाला म्हणायचं नॉन लिव्हिंग थिंग्स? तर they do not show all essential functions of life. नॉन लिव्हिंग थिंग्स कोणाला म्हणायचं? जे घटक essential functions of life
दाखवत नाहीत त्यांना आपण नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. एक्झाम्पल, जसं की सॉइल नॉन लिव्हिंग आहे, स्टोन नॉन लिव्हिंग आहे, वॉटर नॉन लिव्हिंग आहे, and thus so many things around us are the non-living. Okay? आता पाहू आपण लिव्हिंग थिंग्स कोणाला म्हणतात. क्लिअर पॉइंट. नाउ नेक्स्ट, लिव्हिंग थिंग्स. यांना आपण सजीव घटक असं म्हणतो. यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असंही म्हणतात. तर कोणाला म्हणतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स? दे शोज ऑल essential functions of life. Living things shows all essential functions of life. Okay? जे सजीव म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे काही स्पेसिफिक कॅरेक्टर असतात, त्याला आपण इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ असं म्हणतो. तर ते कोणते असतात ते पाहू आपण. इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ कोणते आहेत? इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ, ज्याला आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग डिस्टिंग्विश करण्यासाठी यूज करतो किंवा कन्सिडर करतो. तर इसेन्शियल फंक्शन्स कोणते आहेत? त्यामध्ये पहिलं ग्रोथ, दुसरा आहे रिप्रोडक्शन, त्यानंतर आहे मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस. तर या आहेत इसेन्शियल लाईफ फंक्शन्स. ज्या घटकांमध्ये ग्रोथ आढळून येते, जे घटक रिप्रोड्यूस होतात, ज्यांच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडून येतात आणि जे वातावरणात झालेले बदल जाणून घेतात, अशा घटकांनाच आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो. आणि ज्यांच्यामध्ये या इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ आढळून येत नाहीत त्यांना नॉन लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. क्लिअर पॉइंट? ओके. नाउ question is that what is it that makes an organism living? असा प्रश्न पडतो आपल्याला की असा कोणता घटक आहे ज्यामुळे सजीव हे लिव्हिंग राहतात. तर याचा सिंपल आन्सर आहे, इट्स आन्सर इज सेल. सेल मेक्स an organism living. Okay?
इट इंडिकेट दॅट, याचा अर्थ असा होतो की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर composed of single or many cells. सिंगल और मेनी सेल्स. ओके, म्हणजेच प्रत्येक सजीव हा सेलला बनलेला आहे, परंतु त्यामध्ये सेलची संख्या जर पाहिली तर काही सजीवांमध्ये एकच सेल असते, तर काही सजीव हे मल्टी सेलर असतात. यावरून दोन प्रकारचे सजीव आपल्या समोर येतात. ते म्हणजे पहिला सेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, फॉर एग्जाम्पल बॅक्टेरिया, unicellular organism, amoeba, unicellular organism, paramecium, etc. असे अनेक सजीव असतात की ज्यांच्यामध्ये सिंगल सेल असते, म्हणजेच they compose of सिंगल सेल. म्हणून यांना म्हणायचं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. यांच्यामध्ये काही स्पेशल पॉइंट आढळून येतात, ज्यामुळे की हे सिंगल सेल असले तरी एक इंडिपेंडंट युनिट म्हणून काम करतात, एक स्वतंत्र सजीव म्हणून काम करतात. मीन्स दे शोज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. जरी त्यांच्यामध्ये एकच सेल असेल तरी हा सेल एक स्वतंत्र अस्तित्व दाखवतो. हे कसं शक्य होतं, त्याला कशामुळे दाखवतो? इट इज बिकॉज इट कॅरी कॅपेबल टू कॅरीज और परफॉर्म all essential life functions. ओके, अशा प्रकारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जनरली आपण बॅक्टेरिया, अमिबा, पॅरामेसियम अशा सजीवांचा त्यामध्ये समावेश करतो, ज्यांच्यामध्ये सिंगल सेल आढळून येते. जरी हे सिंगल सेल असले तरी त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, दॅट इज अ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स असतं. आणि हे सजीव ऑल लाईफ सपोर्ट ऍक्टिव्हिटी कंडक्ट करतात. तर सिंगल सेल इंडिव्हिज्युअल्स त्याला आपण इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम का म्हणू शकतो? कारण त्यामध्ये कॅपॅसिटी असते, दे आर कॅपेबल. कशासाठी? तर दे शोज independent
एक्झिस्टन्स. म्हणून त्यांना आपण एक सजीव म्हणायचं. सेकंड, दे परफॉर्म or they can perform all essential functions of life. जसे की ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, त्याचबरोबर कॉन्शियसनेस. ठीक आहे. आणि यानंतर आपण पाहू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. multicellular organisms. Multicellular organisms. तर कोणाला म्हणायचं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम? दे कंपोज of many cells. ज्या सजीवांमध्ये एकापेक्षा जास्त सेल असतात त्यांना आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, एनिमल्स हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये येतात, ज्यांच्यामध्ये सुरुवात होते एका सेल पासून. या सेल पासून टिश्यू तयार होतात. टिश्यू फॉर्म्स ऑर्गन्स. ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम तयार होतात. आणि ऑर्गन सिस्टीम पासून ऑर्गॅनिझम. अशा प्रकारे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक बेसिक युनिट सेल असतो. आणि मग या सेल पासून टिश्यू तयार होतात. टिश्यू पासून ऑर्गन तयार होतात. ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ऑर्गन सिस्टीम पासून एक कंप्लीट ऑर्गॅनिझम तयार होतो. हा ऑर्गॅनिझम काय दाखवतो? या ऑर्गॅनिझम मध्ये काय आढळून येतं की इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, त्याचबरोबर परफॉर्म ऑल इसेन्शियल लाईफ प्रोसेसेस किंवा लाईफ इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. ठीक आहे.